रिप्लाइन करून झाली. आता इकडे गार्डन मध्ये जाऊया. हे असं गार्डन आहे. गार्डनच्या इथून अशा पवनचक्कीचा व्ह्यू आहे आणि तिथे छान व्ह्यू पॉइंट्स आहेत अजून. प्रियंका आणि आहेत तिकडे आज दाखवतात. खूप सुंदर असे लोकेशन्स आहेत तिथे फोटोशूट करण्यासाठी. समोर बघा ते हार्ट वगैरेचं फ्रेम आहे. तिथे तुम्ही फोटोज काढू शकता. मला दम लागतं, उन्हात चालते. एकदम जवळ पवनचक्की आहे. असा व्ह्यू आहे इकडे. किती सुंदर आहे बघा व्ह्यू. आणि खूप छान असे फोटोज येतात इथे. हे गार्डन आहे. संध्याकाळचं छान वाटत असेल इथे. सध्या ऊन लागतंय पण संध्याकाळी खूप सुंदर वाटत असेल. साई 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 साई. थांब तुला पकडते मी. थांब 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 पकडते. थांब 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 पकडते. आली 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 आली. अगं मी म्हणते कोण. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल देवगडच्या झिपलाईनचा. तिकडून आम्ही निघालो. तुम्हाला म्हटलं होतं आम्ही रत्नागिरीला चाललोय, पण रत्नागिरीला जाता जाता ऑन द वे विजयदुर्ग आणि पावस अशी 2 ठिकाणं आहेत. तर ते 2 ठिकाणं आम्ही कव्हर करणार आहोत. तर आता हा जो रोड असणार आहे तो आय गेस समुद्राच्याच बाजूने जाणार आहे. सो आपण बघूयात कसं काय आणि काय सगळं मी दाखवणार व्हिडिओमध्ये. सो तुम्ही व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण पुढे. परत आलो तिथे आलो. ब्रिजवर आलो का? हो ग. नाही वेगळं मग असं वेगळं आहे. सगळे ब्रिज सारखेच दिसतात ना कोकणातली? वेगळं आहे ब्रिज. जेटीने ते काय थांबवतीये? कशासाठी? काय आहे विषय? काय म्हणजे काय झालं तुझं? एंट्री वगैरे आहे का? नाही चल. परत नाही यावं लागणार. परत यावं लागेल असं वाटतं. किल्लत आहे ना हा? हो डायरेक्ट किल्ला आहे. घे व्ह्यू घे पूर्ण. चल. विजयदुर्ग आला. गाडी कुठे लावूया? इथे आहे ना पार्किंग आहे का? पी लिहिलंय ना इथे. कुठे? इथे पार्किंग आहे. पुढे जात नाही का गाडी? पुढे जाणार कशाला न्यायची? बघ गर्दी बघ. छोटे छोटे रस्ते आहेत. इथेच लावू. सावळीत लाव झाडाखाली ते. विजयदुर्ग मग पाणीच आहे ना. तो आता बोटिंगला घेऊन चाललाय आपल्याला. आधी बोटिंगला जाऊया का? ते घेऊन चाललेत आता बोटिंगला. तिथे काही पॉइंट्स वगैरे दाखवणार. गाईड पण देणार आहेत ते सोबत. 100 रुपये पर पर्सन. लहान मुलांचे पैसे नाही घेतात ते. पार्किंगचे 20 रुपये. एकाचे 100 घेणार. लहान मुलांचे पैसे नाही घेत. सेफ्टी जॅकेट्स वगैरे. हा लवकर ये. ह्या बोट मधून नेणार आहेत. बघूया. विजयदुर्गला मी पहिल्यांदाच आली आहे. पाणी खूप घाण आहे. ए थांबा. आहे ना श्लोक पण. तू इकडे लांब बसायचं 1 मीटर.
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, असं झालंय ह्यांचं पोरांचं. हो व्यवस्थित एकदम. प्रत्येक सीटवर 2 ठेवल्यात, सगळ्यांना मिळणार एक. खाली खाली पाडू नको. बोट राईड चालू झाली आमची. हे बघ कोंबडी मरून पडली. हे बघ ही बघ. सई बघितली का कोंबडी? घ्यायला पाहिजे होती. कोंबली बघितली का? कोंबली 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 तिकडे जेटी आहे, जेटी. मी प्रियंकाला काढते, प्रियंका मला काढ. शिलार घराण्यातील राजा भोजने बांधलेला हा किल्ला 1195 ते 1205 एवढा कालावधी हा किल्ला बांधताना लागला. त्याचं मूळ नाव घेरिया. मूळ क्षेत्रफळ फक्त 5 एकरामध्ये. पुढे हा बहामनी सल्तनतीच्या हाती गेला आणि त्यानंतर आदिलशहाकडे. आदिलशहाकडून शिवरायांनी जिंकून घेतला 16 फेब्रुवारी 1653ला. जिंकून घेतला त्यावेळेला विजय संवत्सर चालू होतं, म्हणून त्यांनी या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं केलं. किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याच्या बाबतीत शिवरायांनी काही कामं केली. त्यातलं पहिलं काम काय केलं असेल तर ते या किल्ल्याचं क्षेत्रफळ वाढवलं. 5 एकरावरून 17.5 एकरामध्ये केलं. एक्झॅक्टली सांगायचं तर 17 एकर 19 गुंठे. आणि हे करत असताना त्यांनी या किल्ल्याला 3 तटांची तटबंदी बांधली, ज्याला ऐतिहासिक परिभाषेमध्ये चिलखती तटबंदी असं म्हटलं जातं. या चिलखती तटबंदीमध्ये 27 बुरुज बांधले. त्यापैकी हा पहिला बुरुज, ज्याचं नाव आहे खूप लढा तोफा 12 बुरुज. खूप महत्त्वाचा बुरुज, कारण हा संपूर्ण तटबंदीच्या बाहेर आणि या बुरुजावरून 3 दिशांना मारा करता येतो. अरबी समुद्र, खाडी आणि गरज पडली तर दरवाजावरती 3 दिशा. म्हणून याला खूप महत्त्व आहे. त्याच्या पुढच्या बुरुजात खाली कोपऱ्यात बघा, खाली कोपऱ्यामध्ये तो एक भुयारी मार्ग आहे, ज्याचा वापर रसद आतमध्ये नेणं, रसद म्हणजे धान्य, दारूगोळा अशा प्रकारच्या गोष्टी आत नेणं आणि प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. किल्ल्यात एकूण 3 भुयार आहेत. त्यापैकी 2 या साईडला आणि एक त्या भागात आहे किल्ल्याच्या. एक मी तुम्हाला दाखवलं, दुसरं या पहिल्या बुरुजात आतून उघडतं. या बुरुजावर यायचं असेल तर त्या भुयारातूनच यायला हवं, अन्य मार्ग नाही. आणि हे 2 मार्ग, हे 2 भुयार ओपन आहेत. तुम्ही जाऊन भुयार म्हणजे काय हे अनुभवू शकता. वरती जी इमारत आहे ती इमारत आहे नगारखान्याची. त्याच्या बरोबर खाली किल्ल्याचं महाद्वार आहे, जे गोमुखी आहे. गोमुखी म्हणजे गाईचं तोंड ज्या वेळेला आपण समोरून बघतो त्याच वेळेला ते पूर्ण दिसतं, अन्यथा दिसत नाही. तसाच हा दरवाजा जेव्हा समोर जाल त्याच वेळेला पूर्ण दिसेल, अन्यथा दिसणार नाही. तटावर पडलेले जे व्हाईट पॅचेस आहेत ना, हे व्हाईट पॅचेस आहेत तोफगोळे आढळल्याचे. वॉल्टर बून नावाच्या एका ब्रिटिश ॲडमिरलने या किल्ल्यावर हल्ला केला होता. सतत 2 दिवस तो तोफांचा भडीमार करत होता. सतत 2 दिवस. या 2 दिवसात जे तोफगोळे याच्या तटावर आढळले त्याचे ते पॅचेस आहेत. खड्डे पडले होते पण नंतर चुन्यात भरले होते. ही जी खाली भिंत दिसते ना, समोर बऱ्याचशा प्रमाणात ती आता ढासळलेली आहे ना खालची. पण त्या काळामध्ये या भिंतीच्या आतल्या साईडला मराठा आरमारातील छोटी गलबत ही 12 महिने नांगरावर असायची. छोटी आतल्या तेव्हा पाणी होतं का? या साईडला दिसतोय तो आहे माडबनचा बीच. माडबन तो रत्नागिरी जिल्हा, हा खाडी दोन्ही जिल्ह्यांना डिवाइड.
समोरच्या डोंगरावर आहे जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प, ज्याच्यावर सध्या स्टे आहे. त्याच डोंगरावर तिथेच थोडंसं उजवीकडे बघितलं तर अशीच एक तटबंदी नजरेस पडते बघा. समोर काळी पट्टी दिसते, त्याला फसवा किल्ला म्हणतात. कारण कोणाही शत्रूचा आरमार यायचं झालं मुंबईच्या दिशेने किंवा डाव्या साईडने जे रहस्य शिवरायांनी निर्माण केलं होतं या किल्ल्याचा विस्तार करत असताना हे लाईट हाऊस जे आहे ना, त्या लाईट हाऊस पासून या बुरुजापासूनचा जो चौथा बुरुज आहे, चौथा बुरुज चौथ्या बुरुजापासून 100 फूट लांब पाण्याखाली अशीच एक तटबंदी आहे. ह्या साईडला का? तिची मेजरमेंट आहे 100 फूट लांब ती सुरू होते. तिथून पुढे 450 फूट लांब, 15 फूट उंच आणि 22 फूट रुंद. निशाण टेकडीचा भाग, त्याच्या बरोबर उजव्या हाताला आतल्या तटाचा जो बुरुज आहे, आतल्या तटाचा बुरुज, त्या बुरुजाच्या भिंतीला लागून खाली जमिनीत ते भुयार आहे. ते भुयार खूप मोठं आहे. भुयार वरून बघायला मिळतं, पण त्यामध्ये आतमध्ये जाता येत नाही. त्या एकाच भुयारामध्ये 7 वाटा फुटलेल्या आहेत आणि त्या 7 वाटांपैकी एक वाट ही संपूर्ण पाण्याखालून समोरची सुरूची झाडं आहेत ना, त्या सुरूच्या झाडांच्या पाठी सुभेदार आनंदराव धुळप यांचा वाडा आहे. त्यांच्या वाड्यात उघड ती वाट एवढी उंच होती की एक मावळा घोड्यावर बसून जाऊ शकत होता. पाण्याखाली संपूर्ण पाण्याखाली. तो भुयार कुठपर्यंत आहे आतमध्ये? किल्ल्यात आतून चालू होतं आणि ते तिथे उघडतं. आता पण बंद केलं. नाही, आता बंद सगळं पडलेलं काय. वरतीच्या काळात 2 इमारती दिसतात ना, पण शिवकाळात नाही. त्याच्या आधी भोज, त्याच्यानंतर देवगिरीचे यादव, विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान, आदिलशाह आणि त्यानंतर मग शिवकाळात कोणाचाही परिवार गडावर नसायचा. गडाच्या घेऱ्यात असायचा, पण गडावर नाही. घेऱ्यात म्हणजे कुठं? या गावातून? विजयनगरचा राजा त्यांच्या ताब्यात पण होता थोडी. 1208, 1205 ते 1218 हा पिरियड भोजराजा. त्याच्यानंतर 1218 ते 1354 देवगिरीचे यादव आणि 1355 ते 1431 हा विजयनगरच्या सम्राटांकडे. 1431ला बहामनी सुलतानाने तो ताब्यात घेतला. पण पुढे बहामनी सल्तनतीचे 5 भाग झाले. त्याच्यापैकी एक आदिलशाह आणि त्याच्याकडे हा किल्ला गेला. तर आम्ही ह्याला काय म्हणतात त्याला विजयदुर्गला जाऊन आलोय. किल्ला पाहिलं, तिथली माहिती घेतली. तुम्ही बघितलं असेल. अगदीच काही क्लिअरली माहिती ऐकू असेल की नाही, आली असेल की नाही मला माहित नाही तुम्हाला, कारण की आवाज पण भरपूर होता बोटच्या मोटरचा वगैरे. आणि आता इथून आम्ही निघालोय पावसला जायला, कारण रत्नागिरीला जायचंय ना, तर ऑन द वेच आहे. काही गोष्टी मी तिथे ऑब्झर्व केल्या की पर्यटक जे येतात ना, ते बॉटल्स वगैरे तिथेच फेकून जातात. म्हणजे चिप्स खाल्ले, चिप्सचे पॅकेट लगेच तिथं फेकलं, बॉटल पाणी पिलं, पाणी संपलं, लगेच बॉटल तिकडे फेकून दिली. म्हणजे का? आणि फेकून देतात ते ठीक आहे, पण तिथे बसलेले जे असतात ना लोक, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे मॅनेज करतायत ना तिथली लोक, ते पण त्यांना सांगत नाहीत की अरे बॉटल टाकू नको वगैरे. आणि आम्ही बोलायला गेलो तर ते बरोबर नाही वाटत ना, असं ते म्हणतील मग तुम्ही कोण आहे वगैरे असं.
त्यामुळे मी काय बोलली नाही, पण पाहिलं मी. जर माझा व्हिडिओ कोणी बघत असेल तर प्लीज असं करू नका. खूप सुंदर अशा जागा आहेत कोकणामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी पण असं करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही बोटमध्ये बसताय, लाईफ सेव्हिंग जॅकेट घातल्याशिवाय बोटमध्ये बसू नका. आता एक असं झालं की एक माणूस होता त्या बोटवर आमच्यासोबत, तो विचारत होता की कंपल्सरी आहे का जॅकेट घालणं. अरे जॅकेट घालणं कंपल्सरी असो का नसो, तुमचा जीव वाचवणं कंपल्सरी नाहीये का तुमच्यासाठी? कंपल्सरी असेलच तुम्ही घालणार का? आणि समजा काही ऍक्सिडेंट झाला वगैरे काय झालं तर बोट बुडणार आहे, तुम्ही तुमच्याच जीवाला नुकसान होणार आहे. मग झालं ना, ती बोट पेटली ना तिथे आतमध्ये मासे मारायची. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे काही नाही सांगू शकत कशाचं काही. आपण आपल्या पद्धतीने सेफ्टी करायचं, पुढचं सगळं देवाच्या हातात, आपण काही चूक नाही करायची असं आहे. तर हा व्हिडिओ संपवते. तर चला मग हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.